संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय महेंद्रप्पा, ज्येष्ठ मार्गदर्शक भीमराव नाना, नितेश भैया, संतोष आबा, भगवान मोहन माळी, तसेच या गावातील सर्वच जमलेले सगळे पदाधिकारी, जे क्रांती कारखान्याचे कोच शेख, नाना मोहिते, उपस्थित सर्व बांधवांना. कारण म्हटलं तर मी पहिल्यांदा बोलायला उभं राहिलो, कारण मला पुढे एका कार्यक्रमाला जायचं असल्यामुळे मी विनंती केली. कारण हा शुभमचा प्रत्येक जडणघडणीशी, शुभम लहान असल्यापासून तो 8 ते 9 वर्ष आमच्या क्रांती कारखान्याचा पैलवान होता. अत्यंत कष्टाळू, अत्यंत सरळ स्वभावी, खेळ एकच डोक्यात ठेवला आणि खेळातच प्रगती करायची आणि कुटुंबाचं नाव उज्ज्वल करायचं एवढंच डोक्यात ठेवून समाजाचं नाव उज्ज्वल करायच्या दृष्टीनं हा पैलवान खेळत होता. आमची पण अपेक्षा होती हा महाराष्ट्र केसरीपर्यंत जाऊन सहज पोहोचेल आणि तयारी त्याची एवढी होती आणि घराचा सपोर्ट, काकाचा सपोर्ट एवढा होता की रोज त्याची चौकशी करायची, रोज त्याला कमी पडते की नाही बघायचं. लालाभाऊ तालमीत असल्यामुळे लालाभाऊंच्या तालमीखाली तो तयार होत होता. पण काही वर्षापूर्वी जो अपघात झाला त्यानं काळानं त्याच्यावर घाला घातला. त्याच्याबरोबर आणखी 3-4 पैलवान आमचे गेले. खरं म्हणलं तर हे नीतीला काय अपेक्षित होतं माहीत नाही, पण असं अनपेक्षित जाणं सगळ्या समाजाला त्याला चटका लावून गेला. पण तो गेला असताना सुद्धा त्याच्या स्मृती या गावानं, त्याच्या घरानं अतिशय चांगल्या पद्धतीने जतन करून ठेवल्या. तरुणांसमोर एक चांगल्या पद्धतीचा आदर्श निर्माण केला. तो अकाली जरी गेला असला, तरुण वयात गेला असला तरी त्यानं थोड्या वर्षात केलेलं काम, त्यानं थोड्या वर्षात केलेलं प्रगती, कुस्ती क्षेत्रात कमावलेलं नाव हे आजकालच्या तरुणाच्या दृष्टीनं अतिशय दिशादर्शक आहे. कारण काही पिक्चर मधला डायलॉग आठवतं की जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नाही. त्यामुळं जी थोडी वर्ष त्याला मिळाली त्या थोड्या वर्षात त्यानं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या काळ्या आईची सेवा केली, कुस्ती क्षेत्राची सेवा केली. त्याला निश्चितपणानं 2-3 वर्ष तो महाराष्ट्र केसरी झाला असता, पण ईश्वरीची स्मृती इलाज नसतो. पण त्याच्या कुटुंबियांना जी आज कमान अतिशय चांगली उभी केली आहे, ती कमान त्याचं स्मरण सतत देत राहील. एक चांगला पैलवान आपल्यातून निघून गेला, पण त्याच्या स्मृती अजून जिवंत आहेत. खऱ्या अर्थानं आजकालच्या सगळ्याच पैलवान क्षेत्रातील लोकांनी त्याचा आदर्श घेणं गरजेचं आहे. कारण आज पैलवान क्षेत्राला अनेक पिढींचं ग्रहण लागलंय. वेगवेगळ्या प्रवृत्ती या पैलवान क्षेत्रात येत आहेत आणि जी चांगलं पैलवान होते, आता संतोष आबा आहेत, मोहनदादा आहेत, ती चांगली पैलवान पूर्वी होती, ती क्षेत्र आज राहिलेलं नाही. वेगवेगळे प्रकार या करतायत. त्यामुळे आपण सगळ्यांनी हे प्रकार थांबवणं गरजेचं आहे. तरच शुभमसारखी चांगली तरुण पैलवान या क्षेत्रात नाव कमवतील. निश्चितपणानं अपप्रवृत्तीला कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी त्याचा प्रतिकार केला पाहिजे. निश्चितपणानं आज क्रांती कारखान्यात जवळपास 120 पैलवान ट्रेनिंग घेतात. त्यातले 90 पैलवान आपल्या मातीवर आहेत, 30 पैलवान मॅटवर आहेत आणि इथून पुढच्या काळात चांगल्या मुलांना ट्रेनिंग देऊन त्यांना कुठेतरी मैदानात त्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेपर्यंत न्यायचं हे आमच्या क्रांती कारखान्याचं ध्येय आहे. आणि जी 4 पैलवान गेले त्यांच्या स्मृती तर आम्ही जतन करूच, पण इथून पुढच्या काळात पैलवान क्षेत्राची निश्चितपणानं ताकदीनं उभं राहायची ग्वाही या निमित्तानं आज देतो. निश्चितपणानं एक चांगला कार्यक्रम या गावाने घेतला. सवली गाव नेहमीच चांगल्याच्या पाठीमागे राहिलेलं आहे. इथून पुढच्या काळात देखील अशा स्मृती, असंच नवीन काम या गावाच्या वतीनं व्हावं अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.